मित्रांनो, हे झाडं लावलेत, एक एक वर्ष झालेत झाडं लावून, तर ह्याला पाण्याची सोय नव्हती. तर इथं ग्रामपंचायतचं पाणी फिल्टर होतं, तर त्याच्याकडे कोणच लक्ष देत नव्हतं. मग आज आम्हाला दुकानाला जरा कामं कमी होती. आमच्या डोक्यात थोडा विचार आला की आपण पाईप आणून झाडांना पाणी सोडू. ह्या कारण सुकून गेली ती झाडं, टोटल सुकून गेली ती. ह्या पाणी आम्ही लय प्रयत्न केले झाडांना पाणी सोडायचा. हे अशी झाडं झाली ती सगळी. तर सगळ्या झाडांना आता पाणी सोडणार आहे, टोटल सगळ्या झाडांना पाणी. कारण हे असं पाईप इथून गेलेला आहे. ते ह्या पाईपवरती जुगाड केलं तर ह्या पाईपवरती. पण काही लोक निर्लज्ज असतात, काही लोकांना असं डोक्याचा भाग नसल्यासारखा असतो. ती लोक यायची आणि त्याचं पाईप काढायचे आणि निघून जायचे. ते असं कॉक केलेले आहेत फिल्टरचं पाणी. इथं पण पाणी येतं त्याचं. मग इथं कॉक बंद करतो आम्ही, पहिला कॉक चालू करतो. टोटल पाणी इथून पाईपलाईन अशीच करत नेली त्याला आणि त्या झाडांना हे केलेलं आहे. तर हे पाणी सोय करून द्यायची ग्रामपंचायतनी पाण्याची सोय केलेली होती, पण झाडांना सोयच केली नाही त्यांनी. मग थोडा विचार केला, म्हणलं झाडांना पाण्याची सोय केली तर भरपूर मोठं झाडं होते. एक वर्षाची झाडं आहे. तर हे आमचे दाजी गणेश यादव हे झाडांना उकरून पाणी देतात. आणि आमच्या डोक्यात असं इतके आले करू म्हणलं. पण ह्याचा फायदा आत्ता नाही, पण अजून 1-2 वर्षांनी 4 वर्षांनी भरपूर होणार आहे. ही अशी भरपूर झाडं आहेत इथं, चिचाची, वडाची, बाबळेशी, आपल्या ह्याची, ते आमच्या इकडं असा शिवरी म्हणतात ह्याला, त्याचं नाव मला काय आठवत नाही. अशी बरीच झाडं. तर सगळ्या झाडांना पाण्याची सोय करायचा विचार चालला आहे आता. ही सुरुवात आहे, पहिल्यांदा ट्राय घेतला, किती वेळ पाणी चालते बघू. तर असंच योजना राबवत जावं अशी वाटायला लागली. ठीक आहे, तुमचा आशीर्वाद भेटले तर बरं होतील. थँक्यू, धन्यवाद. तर ह्यांचे भरपूर ह्याच्यावरती म्हणजे काय म्हणतात, ह्या झाडावरती त्यांचं भरपूर प्रेम बसलेलं. ते मला म्हणायचे नाही काय बी करा, पण झाडच आपण पाणीच द्यायचं झाडांना. ठीक आहे म्हणलं, चला आणू पाईप. हे पाईप होते माझे घराच्या कामाच्या टायमिंगला, पाईप शिल्लक राहिलेले होते. घराचे प्लंबिंगचं काम झाल्यानंतर शिल्लक राहिले होते 5-6 पाईप. ते पाईप जोडले आणि केले चालू. तर मित्रांनो, तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.